सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार आणि जय संविधान। आज रविवार जागतिक तत्ववेत्यांच्या तत्वज्ञानाचं सादरीकरण आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा कुठल्याही काळामध्ये कशा पद्धतीने उपयोग होतो आणि त्यानुसार जर आपण आचरण केलं तर आपल्याला लाभ मिळाल्याशिवाय राहत नाही, अशा पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय बोटावर मोजण्या इतक्याच तत्ववेत्यांचं तत्वज्ञान सादर करण्याचा हाच आपला रविवार दिवस असतो। या पृथ्वी तलावर पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून ते आजपर्यंत या पृथ्वी तलावर निसर्ग नियमानुसार आणि या निसर्गाच्या तत्वज्ञानाला अनुसरून जे जे उत्क्रांत होत गेले त्यानुसार या निसर्गाच्या संपूर्ण शक्तीला त्या ठिकाणी स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या माध्यमातून आपण सर्वांनी स्वीकारलेला आहे। परंतु आजपासून जवळपास 5000 वर्षापूर्वी या पृथ्वीतलावरती पहिल्यांदा एका निसर्ग शक्तीला शह देणारी, निसर्ग नियमांना डावलून, मानवतावादाच्या नियमांना डावलून एक अशी शक्ती निर्माण केली मानवाने कृत्रिम, की ज्याला आपण आज साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीवर आधारलेली ही कूटनीती म्हणतो। ही नीती संपूर्ण निसर्गवादाच्या, मानवतावादाच्या विरोधामध्ये निर्माण झालेली आहे आणि तिची निर्मिती आर्य लोकांनी जे बाहेरून आले त्या देशामध्ये केली होती आणि त्याच आर्यांनी या पृथ्वी तलावरती आजपासून 4.5 ते 5.5 वर्षापूर्वी ग्रीकमध्ये आणि आपल्या भारतामध्ये येऊन त्या ठिकाणी ग्रीकमधील आणि भारतामधील लोकशाहीवादी 100% आविष्कारित असलेले शासन प्रणालीला त्यांनी शह दिला आणि या कूटनीतीच्या आधारे लोकशाहीची विचार आणि लोकशाही मूल्य संपवून टाकली। आणि याच कूटनीतीच्या विरोधामध्ये, याच निसर्गवादाच्या नियमाच्या विरोधात ज्यांनी ही कृत्रिम मानवी शक्ती निर्माण केली, त्याच कूटनीतीच्या आर्यांच्या विरोधामध्ये, ब्राह्मण्य वृत्तीच्या विरोधामध्ये या पृथ्वी तलावर पहिल्यांदा जर कुणी यांना शह दिला असेल तत्वज्ञानाच्या माध्यमातून, तर ते होत प्रथम या विश्वाचे पहिले महागुरु आणि मनोवैज्ञानिक तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी या कूटनीतीच्या विरोधामध्ये म्हणण्यापेक्षा निसर्गवादाच्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना आविष्कारित करण्यासाठी या देशात, या जगामध्ये, या पृथ्वीमध्ये, पृथ्वीतलावर माणूस हा दुःखी आहे आणि त्या दुःखाचं निराकरण करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांनी, म्हणजे अर्थात सुरुवातीला सिद्धार्थाने प्रयत्न केला आणि सम्यक संबोधी प्राप्त केल्याच्या नंतर तथागत भगवान बुद्धांनी धम्माचा, तत्वज्ञानाचा स्वच्छ आरसा, पारदर्शक आरसा या ठिकाणी दाखवत गेले आणि हेच या कूटनीतीच्या षड्यंत्रवादी विकृत मनवाद्यांना हे रुचलं नाही, म्हणून या तथागतांचा धम्म यांना बदनाम करण्यासाठी, कलंकित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले। या तथागत भगवान बुद्धाच्या नंतर, महापरिनिर्वाणाच्या नंतर 10 वर्षांनी जन्मलेले सॉक्रेटिस, ज्यांना हिंदीमध्ये सुक्रात म्हणतात, अशा ग्रीकमधल्या, ॲथेन्समधल्या सॉक्रेटिसचा जन्म झाला आणि त्या सॉक्रेटिसनी तथागत भगवान बुद्धाच्या नंतर याच कूटनीतीला, म्हणजे त्या देशातल्या सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीला शह दिला, एकट्याने दंड थोपटून। अशिक्षित असलेला, 18 दारिद्र्य असलेला हा सॉक्रेटिस आणि दिसायला सुद्धा कुरूप असलेला अशा महामानव सॉक्रेटिसनी एकट्याने केवळ आणि केवळ आपल्या हृदयातील सद्सत विवेकबुद्धीच्या माध्यमातून आविष्कारित होऊन त्या सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीला संपूर्णपणे पराभूत केलं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काही अनुभवातून, संघर्षातून जे तत्वज्ञान निर्माण केलं, म्हणून त्यांना तत्वज्ञानाचा जनक अशा पद्धतीनं विरुद्धावली लावलेली असते। जे आमच्या देशामध्ये किंवा विद्यापीठामधून जे काही डॉक्टरेट, PhD धारक जे काही प्राध्यापक निर्माण होतात, त्यांना जी डॉक्टरेट मिळते, म्हणजे डॉक्टरीन फिलॉसॉफी, ही फिलॉसॉफी हा जो शब्द आहे, ती फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, या तत्वज्ञानाचा जनक म्हणून या सॉक्रेटिसला मान्यता मिळाली आहे। या सॉक्रेटिसनी जवळपास 79 वर्षाच्या आयुष्यामध्ये तरुण पिढीला, त्या देशामध्ये तरुण पिढीला जागृत करण्याचं काम केलं। त्या देशातील लोकशाहीची जुनी जी मुळं होती, त्या लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना जागृत करणे, स्वतःचे मूलभूत हक्क आणि अधिकार त्यांना समजावून सांगणे आणि युवा पिढीला जागृत करणे। त्यांनी कधीही वयस्कर माणसाच्या नादी लागले नाही, त्यांनी युवक युवतींना चौकामध्ये थांबून
घराघरासमोर थांबून 18-20 घरात दारिद्र्य असताना सुद्धा युवा पिढीला जागृत करण्याचं शेवटच्या श्वासापर्यंत काम त्यांनी केलं. आणि हेच तत्कालीन त्या देशातले जे सोफिस्टिकेटेड होते, ज्याला आपण आज आमच्या देशातले मनुवादी म्हणू, त्या देशातल्या सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीच्या लोकांना हे रुचलं नाही आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ढोंग करून विकृत मेंदूतून षडयंत्र वापरून त्यांनी सॉक्रेटिसला त्या संपूर्ण त्याच्या जीवनाच्या माध्यमातून जे काही लोक जागृत होत गेले त्या जागृतीला थांबवण्यासाठी सॉक्रेटिसला शेवटी खोट्या आरोपाखाली त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावली. आणि देहदंडाची शिक्षा ठोठावत असताना त्याला 2 पर्याय दिले त्यांना, की तुम्ही जर हा देश सोडून हद्दपार करून जर जात असाल तर तुम्हाला ही शिक्षा माफ होईल, किंवा तुम्ही यापुढं कुठली जागृती करणार नाही आणि केलेल्या जागृतीविषयी तुम्ही जर क्षमा मागत असाल तर आम्ही तुम्हाला जीवदान देऊ. अशा पद्धतीनं तेथील त्या न्यायाधीशांनी त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी एकच विचार केला, मी हा देश सोडून जाणार नाही आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत युवा पिढीला जागृत करण्याचं काम करेल, जे लोकशाही मूल्य आविष्कारित करण्यासाठी करावं लागेल ते. अशा हट्टापायी त्यांनी मृत्यूदंडाची देहदंडाची शिक्षा स्वतः भोगली. त्यासाठी त्यांनी आत्महत्या करण्याचं म्हणजे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचं त्यांनी शिक्षा भोगली. आणि त्या माध्यमातून ते या जगामधून ते एक प्रकारचे, मी सांगतो, जगाच्या इतिहासामध्ये या लोकशाहीला आविष्कारित करण्यासाठी या कूटनीतीचे पहिले शहीद आणि पहिले बळी जर या जगाचे कोण असतील तर ते आहेत सॉक्रेटिस. आणि या सॉक्रेटिसनी त्यांच्या संपूर्ण जीवनाच्या 79 वर्षाच्या अनुभवातून जे आपल्याला तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून मी आपल्याला ते तत्त्वज्ञान सादर करतोय. प्रथम ते म्हणतात की प्रत्येक माणसाने, म्हणजे लोकशाहीवादी देशामधल्या प्रत्येक माणसाने स्वतः आत्मपरीक्षण करावं आणि त्यानंतर समाजपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण हे की या देशामध्ये माझ्या मातापित्याच्या पोटी जन्म झालेला आहे, माझे मूलभूत अधिकार काय आहेत, माझे मूलभूत कर्तव्य काय आहेत हे पहिले जाणून घेणे. जाणून घेतल्याच्या नंतर स्वतःला प्रश्न विचारणे आणि त्या प्रश्नाची उत्तरं स्वतःच शोधणे आणि ते जागृत होऊन कर्तव्यातून सिद्ध करणे, आचरणातून सिद्ध करणे म्हणजे आत्मपरीक्षण होय. बघा, तथागत भगवान बुद्धांनी जो पहिल्या 5 परिव्रजकांना सारनाथ येथे धम्माचा पहिला संदेश दिला, तो संदेश हाच होता की त्या 5 परिव्रजकांनी स्वतःला प्रश्न विचारावीत, त्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधावं. उत्तर होकारार्थी असेल तर स्वीकारावं, नकारार्थी असेल तर ठोकर मारावी, त्या सद्सत योग बुद्धीच्या अंतर्मुख होऊन त्या माध्यमातून. आणि तोच तथागताचा धम्म राहत असे. अगदी तीच पद्धत सॉक्रेटिसनी या आत्मपरीक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेली आहे की माणसानं स्वतःला प्रश्न विचारावेत, त्याची उत्तरं शोधावीत आणि उत्तरं स्वीकारार्ह असतील तर आचरणातून सिद्ध करावी, नकारार्थी असतील तर ठोकर मारावी. अशा पद्धतीचं आत्मपरीक्षण प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे असं सॉक्रेटिस म्हणतात. त्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने समाज परीक्षण केलं पाहिजे. समाज परीक्षण म्हणजे मी आत्मपरीक्षण केल्याच्या नंतर जेव्हा मी जागृत होतो तेव्हा आमच्या देशातील संपूर्ण जनतेवर जी व्यवस्था राज्य करते ती व्यवस्था या ठिकाणी आमच्यावर मूलभूत हक्काचं या ठिकाणी हनन करते का, त्या स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेते का, या सगळ्या बाबीचा विचार करून जर ते करत असेल तर त्या व्यवस्थेला सत्याच्या आणि विवेकाच्या पटरीवर आणण्यासाठी जो विद्रोह करावा लागेल, जे बंड करावा लागेल, जो विरोध करावा लागेल, सर्व प्रकारच्या प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे आणि त्या व्यवस्थेला आपल्या पूर्वपदावर आणून त्यांना वठणीवर आणण्याचं काम केलं पाहिजे. यालाच समाज परीक्षण असं सॉक्रेटिसने म्हटलेलं आहे. म्हणून सॉक्रेटिसचा हा जो मूलमंत्र आहे, हे जे तत्वज्ञान आहे, आत्मपरीक्षण आणि समाज परीक्षण, हे आमच्या आजच्या देशाला किती लागू पडतं हे आज आपण या ठिकाणी अनुभवानं समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर ते सांगतात, त्यांचं तत्वज्ञान सांगतात, ते एका निश्चित बिंदूनंतर पहा, सर्वात महत्त्वाचं आहे, आम्ही अनितीच्या मार्गानं पैसे कमवणाऱ्या, भौतिक सुखाच्या मागं लागणाऱ्या माणसांसाठी हे तत्वज्ञान फार महत्त्वाचं आहे. ते म्हणतात एका निश्चित बिंदूनंतर पैशाला काहीच अर्थ उरत नाही. खरं आहे, जेव्हा माणसाच्या अत्यावश्यक गरजा भागतात, आवश्यक गरजा भागतात आणि सुखाच्या गरजा भागतात, या सुखाच्या गरजा भागेपर्यंत माणसाला पैसा आवश्यक असतो. परंतु जेव्हा विलासी गरजा, चैनीच्या गरजा ह्या सुद्धा भागविण्याचं स्वातंत्र्य आहे, परंतु तथागत भगवान बुद्धांनी धम्मामध्ये जे सांगितलेलं आहे सम्यक आजीविका, या सम्यक आजीविकेच्या माध्यमातून जर आम्ही या पद्धतीनं पैसे कमवू लागलो, तुम्ही या माध्यमातून कितीही कुबेर व्हा, श्रीमंत व्हा, मान्यता जरूर आहे जे सॉक्रेटिस म्हणतात त्या पद्धतीनं आणि धम्माच्या नियमाप्रमाणे. सम्यक आजीविका म्हणजे काय?
म्हणजे मी माझ्या कुटुंबाची आणि माझ्या शरीराची आणि माझ्या नातेवाईक माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी मी जे काम करतो त्या कामाच्या मोबदल्याच्या प्रमाणात, जास्त नाही, जेवढं मी काम करेल माझ्या शारीरिक आणि बुद्धीच्या बळाच्या आकलन क्षमतेनुसार जेवढं मी काम करेन तेवढ्याच पुरता मोबदला जर मला भेटत असेल तर तो माझा कष्टाचा मोबदला झाला. आणि त्या मोबदल्याच्या माध्यमातून मी माझ्या शरीराची, माझ्या कुटुंबाची आवश्यक गरजा भागवत असेल, सुखाच्या गरजा भागवत असेल, ह्या गरजा भागवत असतील तर ती माझी सम्यक आजीविका झाली. परंतु माझ्या विकृत मेंदूच्या माध्यमातून निघणारी कूटनीती, तिच्या आधारे मी अज्ञानी समाजाचा किंवा अज्ञानी जनतेचा लाभ उठवून जर मी अनितीच्या मार्गाने भौतिक सुखासाठी पैसे कमवू लागलो तर त्या भौतिक सुखाच्या माध्यमातून जो मोह निर्माण होतो त्या माध्यमातून आमची विकृत मेंदू त्या ठिकाणी भ्रष्ट होऊन जातो. आणि मग आम्हाला समोरच्या व्यक्तीचं किंवा समोरच्या समाजाचं किंवा समोरच्या नातेवाईकाचं त्यांचं काही घेणं देणं नसते. फक्त मी माझं भलं म्हणजे गाडी माडी साडी या पलीकडे मी जात नाही. आणि तेव्हा माणसाला दुःख निर्माण होतं. आणि हे दुःख होऊ नये म्हणूनच तथागत भगवान बुद्धांनी मोहमाया हे दुःखाचं मूळ कारण सांगितले याच आधारे. म्हणूनच सॉक्रेटिस म्हणतात की पैशाच्या गरजेच्या एका बिंदूनंतर निश्चित पैशाला अजिबात अर्थ उरत नाही. कारण पैसा हे केवळ आणि केवळ विनिमयाचं साधन आहे. पैसा केवळ आणि केवळ विनिमयाचं साधन आहे. आपण पाहतो बलुतेदारी पद्धत होती, अलुतेदारी पद्धत होती, त्यामध्ये पैसा होता? अजिबात नाही. वर्षभर त्या सुताराने शेतकऱ्याचे लाकडी नांगर औत रिपेअर करायचे, नवीन बनवून द्यायचे आणि जेव्हा शेतकऱ्याचं खळं होईल त्यावेळेस धान्य घेऊन जायचं. या ठिकाणी पैसा होता का? अजिबात नाही. म्हणजे 18 अलुतेदारी आणि 12 बलुतेदारी या माध्यमातून सम्यक आजीविका तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचं तत्वज्ञान या ठिकाणी अधोरेखित होत होतं. आणि सॉक्रेटिसच्या म्हणण्यानुसार सुद्धा या ठिकाणी अधोरेखित होतं. नंतर पैशाचं विनिमयाचं माध्यम आलं पैसा आणि मग त्याचा अतोनात वापर आला. मग अनितीच्या मार्गाने कोणत्याही मार्गाने कमवायचं आणि मग आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जगायचं, भौतिक सुखानं जगायचं. आणि मग समाजामध्ये गरीब श्रीमंतीची दरी निर्माण व्हायची आणि मग त्या गरीब श्रीमंतीच्या दरीतून लावारच बाहेर पडून रक्तरंजित क्रांत्या होत गेल्या. हा जगाचा इतिहास आहे. आणि हेच थांबवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं, तथागत भगवान बुद्धांनी धम्म दिला आणि सॉक्रेटिसनी तत्वज्ञानाचं जनकाची निर्मिती केली. त्यानंतर सॉक्रेटिस म्हणतात एखाद्या मनुष्याचा स्वभावच त्याला विश्वसनीय बनवतो, त्याची संपत्ती नव्हे. एखाद्या माणसाचा स्वभाव त्याला विश्वास करतो, म्हणजे आत्मविश्वास ज्याला म्हणतो. आपण स्वतः आचरणातून सत्य आणि विवेकाच्या मार्गाने जर गेलो तर आपला आत्मविश्वास द्विगुणित होतो. आणि जेव्हा द्विगुणित होतो तेव्हा आपोआपच सर्व दुःखे मुळासहित नष्ट होतात. आणि मग आम्हाला जगण्याची उमेद येते. आणि आमच्या जगण्याच्या बरोबर आमच्या नातेवाईकाची, आमच्या भावांची, आमच्या समाजाची, संपूर्ण देशाची जगण्याची उमेद त्या ठिकाणी प्रत्येकाच्या कृतीतून होते. हेच या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर सॉक्रेटिस म्हणतात काय, ज्याला आपण घाबरतो त्या व्यक्तीवर कोणीही प्रेम करू शकत नाही. बघा, प्रेम ही जी काही संकल्पना आहे ही आपण घाबरणाऱ्या व्यक्तीवर करू शकत नाही. कारण घाबरणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे आपल्यातली काहीतरी न्यूनगंडता त्या ठिकाणी सिद्ध करणे आहे. आणि म्हणून आपण कुठेतरी कमी पडतो, आपल्यात उणीव आहे. आपण सत्य खरं प्रेम करू नये, आपल्या करू शकत नाही. जर आपण खरं प्रेम करत असाल तर आपण त्या व्यक्तीला घाबरू शकत नाही. जर घाबरत असाल तर प्रेम करू शकत नाही. म्हणजे मैत्री या ठिकाणी जे मैत्री असते त्या मैत्रीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ओतप्रोत प्रेम या ठिकाणी व्यक्त होत असते, आविष्कारित होत असते. म्हणून मित्र हा 1 असतो, 2 असतो, जास्तीत जास्त 3 असू शकतात. चौथा मित्र कधीही असू शकत नाही. आणि ही मैत्री फार काळानंतर ती मैत्री खऱ्या मैत्रीच्या प्रेमामध्ये परावर्तित होते. त्याला फार काळ लागत असतो. त्यानंतर सॉक्रेटिस म्हणतात मनुष्याला नैसर्गिकपणे ज्ञानाची इच्छा असते. मनुष्याला एक इच्छा असते, तीही की निसर्गानं शिकवलेलं जे काही ज्ञान आहे, जी काही पद्धत आहे ती पद्धत स्वीकारणं हेच मनुष्याला कधीही लाभदायक ठरतं. म्हणजे आपण निसर्गाकडे चला, जंगलामध्ये चला, शेतीत चला, मातीत चला, झाडाखाली चला, झाडावर चला. हे जे काही निसर्गामध्ये रम्य जे काही आपण म्हणतो जगण्याचं केवळ पर्यटन स्थळ अशा माध्यमातून न पाहता आम्ही जर त्या ठिकाणी जंगलामध्ये जाऊन आदिवासींसोबत राहू लागलो, ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांसोबत राहू लागलो, शेतावर मजुरी करून राहू लागलो तर ते निसर्गाच्या सानिध्यात जाणं आहे. मग जेव्हा त्या निसर्गाच्या सानिध्यात गेल्याच्यानंतर निसर्गाचे नियम आपल्याला कळतात आणि त्या नियमानुसार जर आपण आचरण करू लागलो तर निश्चित आपण माणूस म्हणून सर्वश्रेष्ठ ठरू शकतो.
म्हणजे याचाच अर्थ स्पष्ट आहे की निसर्ग नियमावर आधारित जगण्याचा प्रथम हक्क मानवाला आहे, कारण तो बोलू शकतो, चालू शकतो, विचार करू शकतो. इतर मुख्य प्राण्यांपेक्षा मानवावरती ही सर्वात जास्त जबाबदारी आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं तत्त्वज्ञान सॉक्रेटिस सांगितलेलं आहे. ते म्हणतात, चारित्र्याला आपण आपले म्हणणे मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणू शकतो. वा, आपल्या आचरणाच्या माध्यमातून, सम्यक आचरणाच्या माध्यमातून जे आपलं चारित्र्य तयार होतं, ते चारित्र्यच आपलं जीवन इतरांना आदर्श असतं. केवढा मोठा गहन असा अर्थ सॉक्रेटिसने या तत्त्वज्ञानामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे आपण सांगायची गरज नाही, मी तथागताच्या धम्माचा उपासक आहे, महाउपासक आहे म्हणून मी शुभ्र वस्त्र परिधान करायचे, मी विहारात दररोज जायचं किंवा दर रविवारी जायचं, मग तिथं मी चांगल्या पद्धतीनं भाषण देणार, बेबीच्या देठापासून ओरडणार आणि मग मी प्रवचन ऐकणार किंवा देणार. ह्या सगळ्या गोष्टी या धम्माच्या तत्त्वज्ञानामध्ये वरपांगी पद्धतीनं बसलेल्या आहेत. मी कोण आहे हे दाखवण्याची गरज वेगळी पडणारच नाही. आपण शुद्ध शीलानं आचरण करायचे आणि त्या पद्धतीनं वागायचे आणि त्याच पद्धतीनं चालायचे. हे जेव्हा आपण स्वीकारू, निश्चितपणे ते वागणंच इतरांना आदर्शमय होईल आणि त्याचबरोबर इतर त्याचा आदर्श घेऊन अनुकरण करतील. आणि अनुकरण केलं, एक माणूस सुधारला, दुसरा सुधारला, तिसरा सुधारला, असे हजारो लोक जेव्हा सुधारतील, त्यावेळेस आपोआपच या आदर्शाचा प्रसार प्रचार होईल आणि संपूर्ण जग हे आपोआपच बुद्धमय होईल. ही तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचं तत्त्वज्ञान निर्माण करण्यामागची संकल्पना. असो, अशा पद्धतीनं आपण या सॉक्रेटिस या तत्त्ववेत्यांचं तत्त्वज्ञान आपण या ठिकाणी सादर केलेलं आहे.